Hey!
बोलिया गीता जो हसे कन्या पुत्र होती सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही विठाला 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 गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात
तस्मै श्री गुरुवे नमः. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या संत कृपाने कथेचा विस्तार. बाबाचे सद्गुरु दास तुका मस्तके हे पायावरी या वारकरी संतांची या आपली आहिता जो असे जागता धन्य माता पिता दयाची या पुढे कन्या पुत्र होते सात्विक दयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल. मौजे बासर येथे कीर्तनीय सप्ताहाच्या निमित्तानं आजची प्रथम दिनाची दुसरी सेवा. तसे आम्ही जागर कीर्तनकार आहोत. संध्याकाळी सगळे झोपलेले आम्हाला बोलायला होणार होते. तरी सरस्वती मातेच्या मनामध्ये देवाची लीला कधी समजत नाही. त्या पद्धतीने सरस्वती मातेच्या मनामध्ये काय चाललंय माहित नसताना ही आमची दुसरी सेवा आजच्या शैलेश महाराजांच्या कृपा आशीर्वादाने भेटलेली आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात, ज्यांना आपलं हिताची काळजी आहे, ज्यांना आपलं हित समजतं, आपले हितात जेव्हा ते जागत त्यांचे माता पिता धन्य असतात. अशाच कुळामध्ये सात्विक वृत्तीची मुले जन्माला येतात आणि अशाच घरामध्ये गीता भागवत जे श्रवण करतात आणि अखंड विठ्ठलाचे चिंतन करतात, त्यांची सेवा माझ्या हातून घडावी आणि तरी माझ्या दैवा पार नाही असे तुकोबाराय या अभंगातून सांगतात. विठ्ठला आजच्या या कार्यक्रमाचा परिहार द्यायचा असं की शैलेश महाराज चव्हाण हरिभक्त पारायण यांनी हा कीर्तनीय महोत्सव आज बासर येथे ठेवला असल्यामुळं या कीर्तनीय महोत्सवाच्या निमित्ताने शैलेश महाराजांनी अतिशय चांगला उपक्रम आणि अखंड चिंतन विठोबाचे व्हावे, पांडुरंगाचे व्हावे, परमेश्वराचे व्हावे आणि ती सरस्वती मातेच्या मंदिरामध्ये व्हावे हा त्यांचा संकल्प. आणि या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले सुद्धा आभार मानतो. या कीर्तनाच्या प्रसंगी आमचे मार्गदर्शक सन्माननीय चव्हाण महाराज इकडे आहेत, नरवडे महाराज आहेत, ज्यांनी मला साथ दिली. ते हरिभक्त पारायण आमच्या गावचे माऊली पांचाळ महाराज आळंदीचे दुसरे आमचे मित्र आहेत, त्यांची म्हणजे तोंड ओळख आहे. त्यांना सुद्धा उत्कृष्ट मृदंग वाजवतात, त्यांना सुद्धा माझा नमस्कार करून या कीर्तनाला मी सुरुवात करतो. या अभंगामध्ये आपण पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं की ज्याला आपलं हित समजतं, हिताची व्याख्या करत असताना आपल्याला बघा हिताचे 4-5 प्रकार असतात. एक हित, दुसरं अहित आणि म्हणजे माणसाचे 4 प्रकार आहेत. जे माणसं वाट बघतात,
दुसरा प्रकार जे माणसं वाट लावतात, तिसरा प्रकार जे माणसं वाट दाखवतात आणि जे वाट शोधतात. चौथा प्रकार विठ्ठलाला माझ्या आयुष्यातली ही पहिलीच कीर्तन सेवा आहे. आणि पहिली कीर्तन सेवा म्हणजे मी बरेच दिवसांनी म्हणतो मला कीर्तन करायचं आहे, पण संधी कोणी उपलब्ध करून देत नाही. आणि म्हणून शैलेश महाराजांच्या रूपाने त्यांनी सांगितलं की तात्या तुमचं 72 मी कीर्तन घेतो, तुम्हाला यावं लागेल. आणि शैलेश महाराजांच्या हट्टामुळं आज मी या ठिकाणी उभा टाकलेलो आहोत. म्हणजे आपलं हित कशात आहे? चांगल्या माणसाच्या संगतीत आहे. आणि म्हणून नेहमी संतांसोबत आपण राहायला पाहिजे, त्यांच्या सानिध्यात असलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मुळात आपण नेहमी पाहत असतो हित आपलं कशात आहे. कारण आपण तुम्हाला एक कथा सांगतो की मुळात आपण जर पाहत असलो की समजा एक माणूस आहे आणि कुणालाही असं सहज वाटतं की आपली जिंदगी ऐशो आरामाची जावी. कुणालाही वाटतं म्हणजे माणूस आहे मोहात असल्यामुळे त्याला असं वाटतं की आपले जीवन हे ऐशो आरामाचं गेलं पाहिजे. तसं एकाला असं वाटलं की आपलं जीवन हे ऐशो आरामात गेलं पाहिजे. मग ऐशो आरामात जिंदगी घालायची म्हटल्यावर काय करता येईल? ह्या जगात फुकट ऐशो आरामाची जिंदगी कुठं आहे? त्यानं विचार केला आणि त्याच्या लक्षात आला की जेलमध्ये आपली ऐशो आरामाची जिंदगी जाऊ शकते. जेलमध्येच निवास झाले, काम नाही, काही नाही. पण जेलमध्ये जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर एखादा गुन्हा करावा लागेल. त्याच्या डोक्यामध्ये प्लॅन आला की आता आपण एक छोटा मोठा गुन्हा करू आणि गुन्हा केल्याच्या नंतर आपण जेलमध्ये जाऊ. जेलमध्ये गेल्यावर आपण निवांत ऐशो आरामाची जिंदगी जेलमध्ये आपली जाईल. काही टेन्शन नाही, काम नाही, धंदा नाही, काही नाही, रोज खायचं आराम आहे. पण ह्याच्या डोक्यामध्ये आयडिया आली की शहराच्या कडेला आपल्या लातूरसारख्या मोठे मोठे धाबे आहेत, या ठिकाणी जावं, जेवण करावं आणि कचून जेवण केल्याच्या नंतर त्या हॉटेल मालकासोबत भांडण करावं. आणि भांडण केल्याच्या नंतर त्या हॉटेल मालकाला भांडण केल्यावर त्यानं पोलिसाला बोलवून घे. पोलीस आल्याच्या नंतर आपल्याला धरते, जेलमध्ये घालतील. जेलमध्ये गेलो की झालं म्हणला निवांत ऐशो आरामाची जिंदगी. ही आयडिया घेऊन हा धाबेवाल्याकडे गेला, समोर कचून जेवण केलं आणि जेवण केल्यावर ते टेबल उचलून तर मन आढळलं आणि सांगितलं धाबेवाला बिल देऊ शकत नाही, पैसे नाही. धाबेवाल्यानं म्हणला काही टेन्शन नाही, तू बिल देऊ शकत नाही. त्याच्यापेक्षा ताकदीच्या कामगाराला बोलवलं आणि सांगितलं की भांडे घासून घ्यायच्या. हा मग भांडे घासून रात्रभर भांडे घासला. त्याच्या लक्षात आलं आपली ताकद थोडी कमी पडली. त्याच्यामुळं काही नाटक काय करायचं तर आपण काय करू म्हणलं, एका 5 स्टार 3 स्टार हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये जाऊन आपण काय करू तर जेवण करू. ह्याचा सकाळचा अवतार हा 5 स्टार 3 स्टार हॉटेलच्या गेटवर गेल्या तिथं बाहेर वॉचमॅन असतात. त्यांनी ह्याचा अवतार बघितल्या ओळखलं की ही काही बिल द्यायच्या कामाचा दिसत नाही, त्याला बाहेरूनच हाकलून लावलं. तिथून ह्याची प्लॅनिंग झाली. मग म्हणलं आता काय करायचं, आपल्याला ऐशो आरामाची जिंदगी बरी आहे. ह्या जगामध्ये सगळ्यात मोठा मान सन्मान होतोय म्हणला स्त्री. आणि काय करू म्हणलं आपण एका स्त्रीची छेड काढू. आणि छेड काढल्याच्या नंतर काय होतील, साईडचे लोक येतील, आपल्याला चुकतील, प्रचंड मारतील आणि पोलीस येतील, घेऊन जातील. 354 आपल्यावर दाखल होईल आणि आपण पुन्हा ऐशो आरामाची जिंदगी पुन्हा जेलमध्ये घालू अशा प्लॅन आहे. तशाच पद्धतीने एक समोरची स्त्री दिसली, स्त्रीलाही धक्का द्यायला लागेल आणि योगायोगाने स्त्री साईड लागेल आणि हे नाले जाऊन पडलं, ह्याला काढण्यात करावं लागलं. पुन्हा इथून तो पळत सुटला वाटलं. समोर एक छत्री दिसली, ती छत्री हातामध्ये हिसकाटून घेतलाय त्या माणसाच्या आणि पुढे चालत जात होता. पळत असताना पाठीमागचा माणूस त्याची छत्री घेतलाय, तो ह्याच्या पाठीमागं पळत जात त्याची छत्री यानं ओढून घेतली आणि सांगितलं पाठीमागच्या माणसानं, अहो तुमची होती तर सांगायची, मला तिथे सापडली होती, उचलून मी नाही होतो. इथं मी हात घातला, सही झाला आणि त्याच्यानंतर एका मंदिरात गेला. आणि असंच मंदिरात गेल्यावर माऊली महाराजांसारखे त्या महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि महाराज असं सांगत होते, बाबा रे, जन्म आणि मृत्यू आपल्या हातामध्ये नाही, पण त्यामधला अंतर तो आपल्या हातामध्ये आहे. त्याला आपल्याला यशस्वी करता आलं पाहिजे.
असताना जन्म आणि मृत्यू आपल्या हातामध्ये नाही, तरीही त्यामधला अंतर ज्याला कळतो त्याला आपलं हित कळत असतं. त्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगत असताना असं सांगतात की बाबा रे, आपलं हित हरीच्या चिंतनात आहे, आपलं हित लोकांची सेवा करण्यात आहे, आपलं हित आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात आहे आणि आपलं हित हे समाजामध्ये अनुकूल वातावरण निर्माण करण्यामध्ये आहे. तर देव आपल्या जवळ येत असतो. संत नामदेव राय आणि संत परेश ह्या दोघांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात 1200च्या काळातले दोन्ही समसमान संत आहेत. संत नामदेव राय आणि संत भागवता परीस. आणि मग भागवता परीसांना रामायण आणि महाभारत उत्कृष्ट पद्धतीने येत होतं. त्यांना अहंकार जडला होता आणि ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आल्यामुळं आणि नामदेव रायावर नेहमी ते आता शांतिक चिकलफेक करत असतात. तू काय शूद्र जातीचा आहेस, तुला काय देव सापडणार आहे. आणि नामदेव राय मात्र आपल्याला माझ्यासोबत पांडुरंग खेळतोय समाजाला सांगत असतात, सगळीकडे वाळवंटावर कीर्तन करत असतात. मात्र संत भागवता परिसाला नेहमी असं वाटू लागलं की हा काय शूद्र आहे, मला रुक्मिणी प्रसन्न आहे, मला तिथं बरीच दिलेला आहे आणि मी इतका ज्ञानी असताना ह्याच्या लोक का पाया पडते नामदेव रायाच्या जवळ. नामदेव रायांनी एके दिवशी संत भागवता परिसाचं कीर्तन चालू असताना म्हणजे सत्संग चालू असताना तिथं त्यांनी रामायण सांगत असताना तेवढ्यात आपले नामदेव राय त्या ठिकाणी आले आणि सांगितलं, संत भागवता परिस तुम्ही उत्कृष्ट रामायण सांगताय खरा, आज तुम्ही लंकेचं वर्णन केलं, पण विभीषणाचं घर लंकेमध्ये कुठं आहे तेवढं मला सांगताव का. असं म्हटल्यावर भागवता परिस यांचा राग अचानक असा तुळपापड झालं. रागानं संतापले आणि सांगितलं, मी 2 दिवसाचा मला वेळ दे, मी कुठे विभीषणाचं घर लंकेमध्ये हुडकून आणतो. असं म्हटल्याच्या नंतर 2 दिवस हे रुक्मिणी माता ह्यांना प्रसन्न होती. भागवता परिस गेले आणि सांगितलं, माता मला काही माहिती नाही, नाना माझे लय खोड्या काढतो नेहमी, लय माझा अपमान करायला लागलाय, मला आताच्या आता लंकेला घेऊन चल. लंकेला गेल्या आपण तिथं विभीषणाचं घर कुठं आहे तिथं बघून घेऊ, मला त्याला उद्या उत्तर द्यायचं. रुक्मिणी माता म्हणजे ठीक आहे. हे लंकेमध्ये घेऊन गेल्या, सगळी लंका पाहिली, विभीषणाचं घर पाहिलं, विभीषण पाहिले आणि मग तिथून पुन्हा पांडुरंगाच्या ठिकाणी पंढरपूरला आले. दुसऱ्या दिवशी कीर्तन चालू, आणि त्या दिवशी पुन्हा नामदेव राय समोर थांबले संत भागवता परिसांच्या आणि भागवता परिसाला विचारलं की काय तुम्हाला विभीषणाचं घर माहिती झालं का, पुण्या साईडला आहे. हो माहिती झालं, तेही मला माहित आहे, तुम्हाला माहिती झालं विभीषणाचं घर कुठं आहे. पण इतके मोठे मर्यादा पुरुषोत्तम राम परमेश्वराचे भक्त संत विभीषण, त्यांचं घर तुम्ही पाहिला पण त्यांच्या दर्शनाला तुम्ही गेला नाही, तुम्हाला तुमचं हित आणखी कळालं नाही. भागवता परिषद लीन झाले. तुका म्हणे ज्याचा अहंकार केला तोची देव झाला. आणि म्हणून नामदेव महाराजांचं त्यांनी शिष्यत्व पत्करलं. म्हणजे त्या काळामध्ये 1200चा काळ, आता आपल्याला भजन कीर्तन करता येतंय, मुक्त फिरता येतंय, त्या काळात नव्हतं. आपल्याला नाव घ्यायची सुद्धा अनुमती नव्हती देवाची, भजन कीर्तन करायची अनुमती नव्हती. अशा काळात परिवर्तन केलं नामदेव महाराजांनी आणि त्यांनी पहिल्याच सुरू ब्राह्मण समाजाचे भागवता परिस यांना पहिल्याच सुरू शिष्य करून घेतलं. ही वारकरी संप्रदायाची आणि संतांची ताकद आहे. आणि त्यांचा दुसरा दृष्टांत मी आपल्याला असं सांगतो की भागवता परिस यांना रुक्मिणी परिस होती, रुक्मिणी प्रसन्न होती. परिस म्हणजे काय, परिस माहिती आहे का, परिस जे की असं आपण ऐकले पण बघितलं नाही, तर ते परिस लोखंडाला लावलं तर त्याचं सोनं होतं. अशा रुक्मिणीनं संत भागवता परिसांना परिस दिलता म्हणून त्यांचं नाव परिस असावं, असा इतिहासकार संशोधनकार सांगतात. ते परिस घेऊन एका दिवशी भागवता परिसाच्या पत्नीला असं वाटलं नामदेव रायाचे तर प्रचंड मोठ्या प्रमाणात दरिद्री आहे, म्हणजे त्यांच्या इथं संपत्ती नाही, काही नाही.
तर आपण त्यांच्या मालकीला काय करावं, तर ही परीस एक दिवसासाठी तेव्हा तिच्या घरातले जेवढे लोखंडाचे साहित्य असतील, भांडे कुंडे, तर आता परीस लावून सोनं कधी सुटायला झालं. म्हणून संत भागवता परीसाच्या पत्नीनं ते परीस नामदेवरायाच्या पत्नीला दिलं आणि मग ते घेऊन घरी आल्या. नामदेवरायाने हे पाहिलं की म्हणजे सगळे लोखंडाचे म्हणजे हे आपले सोन्याचे म्हणजे कसं काय. मग त्यांनी सांगितलं की ही परीस आता असं संत भागवता परीसाच्या पत्नीला दिलेली आहे की आपल्या इथं श्रीमंती यावी म्हणून. नामदेवरायाने काय केलं, ते परीस घेतला आणि सरळ चंद्रभागेमध्ये फेकून दिलं. चंद्रभागेमध्ये फेकून दिलं. ही गोष्ट माहित झाली संत भागवता परीसांना आणि त्यांना राग आला की मला रुक्मिणी मातेने दिलेला परी, माझं ऐश्वर्य संपन्न जीवन असताना पत्नीनं दिलं नामदेवाच्या पत्नीला आणि त्यांनी चंद्रभागेत टाकलं. संत भागवता परीस घरी गेले नामदेवरायाने आणि सांगितलं मला ती काय माहिती नाही, तू कुठे चंद्रभागेत टाकला असते ती मला माहिती नाही, ती हुडकून दे. परीस मला भेटला पाहिजे, ती माझ्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. असं म्हटल्यावर नामदेवरायासोबत भांडून नामदेवरायाने काय केलं, सरळ चंद्रभागेमध्ये गेले, 5-7 दगड आणले आणि सांगितलं हे धर की तुझा परीस. म्हणजे पण चंद्रभागेमधल्या प्रत्येक दगडामध्ये सुद्धा परीस करण्याची ताकद नामदेवरायामध्ये होती. म्हणून आज वारकरी संप्रदाय इतका मोठा झालेला आहे. ज्यांना आपल्या हिताची काळजी असते, ज्यांना आपलं हित समजत असतं, अशाच कुळामध्ये सात्विक वृत्तीची म्हणजे त्यांचे आई वडील धन्य असतात. आणि म्हणून जिथं संत जन्माला आले त्या संतांच्या संगतीत राहिल्यावर दगडाचं सुद्धा सोनं होत असतं. आणि म्हणून हे वारकरी संप्रदायामध्ये शैलेश महाराजांनी ज्या पद्धतीने हा सप्ताह घेतला, आमच्यासारख्या दगडाला ज्ञानरूपी, आमच्यासारख्या दगडाला एक थोडस, आता तुम्ही सगळे ज्ञानाचे भंडार आहात आणि तुम्ही सगळे संत मंडळी मोठे आहात, विद्वान आहेत तिकडे चव्हाण महाराज. त्यांनी काय केले, आता दिवस रात्र हे आम्हाला मार्गदर्शन करत असतात, संध्याकाळी आणि रात्रभर ते झोपत नाहीत, काकड्याचे प्रमुख आहेत. आता चव्हाण महाराज काय केले आमच्यासाठी, संत साहित्याच्या ज्ञानाचं मोठा असं टँकर घेऊन आले. आणि त्यांचं ऐकायला आम्ही काय घेऊन आलो माहिती का, बोलक्या माहित असतात का तुम्हाला, बोलक्या छोट्या छोट्या, ते टँकर घेऊन आले. माझ्याकडे ज्ञान घ्या आणि आपण काय करायला, हांडे तर घेऊन जायला पाहिजे का नाही, तर आपण बोलक्या नाही लावू, द्या आम्हाला, द्या आम्हाला. संत उदार उदार ज्यांना आपल्या हिताची काळजी आहे, ज्यांना आपलं हित समजतं, त्यांच्या आई वडील धन्य असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा नजराणा म्हणून पेश केला गेला. असं पाहिल्याच्या नंतर कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवरायांच्या समोर आल्या शिवरायांनी सांगितलं, अशीच आमची माता असती, सुंदर रूप होती, तर आम्हीही झालो असतो वद्दे शिव छत्रपती. म्हणजे परक्या स्त्रीला सुद्धा मातेचा दर्जा देण्याचं काम कोण केलं, तर छत्रपती शिवरायांनी केलं. आणि का करणार नाही, कारण त्यांचेच गुरु होते जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबाराय ठरवलं गेलं की तुकाराम महाराज साहित्यात आपल्याला रामेश्वर भट आणि बंबारी
गोपाळाजी भट्टाने ठरवलं की साहित्यात आपल्याला ऐकत नाही, ते त्यांच्या वाचनात आपल्याला ऐकत नाही, ते नामस्मरणात आपल्याला ऐकत नाही, ते लोकगोळा करण्यात आपल्याला ऐकत नाही, आणि ते समाज परिवर्तन करण्यामध्ये, लोक जागृत करण्यामध्ये आपल्याला ऐकत नाही. तेव्हा आपण काय करायचं, तर ह्या तुकोबाला काय करू, तर आपण तुकोबाला मोहिनी अस्त्र वापर करू. रामेश्वर भट्टाचं, बंबाजी भट्टाचं ठरलं मोहिनी अस्त्र, समजतंय का? तर अनेक आपण इंद्रदेव, अनेक साधू संत हजार वर्ष तपस्या करायची, इंद्रदेवाला त्याच्या गादीची भीती वाटायची, त्यावेळेस त्यानं रंभ आणि मेनकेला पाठवायचे आणि साधू संतांची तपश्चर्या बंद करायचे. का बरं? कारण ह्याची जर तपश्चर्या वाढली तर आपली जागा ही साधू घेतली, असं इंद्रदेवाला नेहमी वाटत असतं. म्हणून त्यांनी ही मोहिनी अस्त्राचा वापर करतात. रामेश्वर भट्ट आणि बंबाजीच्या मनात सुद्धा आला की आता तुकोबा रायाला आपण काय करू, तर चारित्र्यावर त्यांच्या शिंतोडे टाकण्यासाठी त्याने एक महिला बोलवली, तिला सुपारी दिली गेली की जा भंडारा डोंगरावर तुकोबा राय बसले आणि जा भंडारा डोंगरावर जा आणि तुकोबा रायावर आळ कर, बाकीचं काम आम्ही करू. तुकोबाला जगात तोंड दाखवायला जागा ठेवणार नाहीत आम्ही, तू फक्त जा भंडारा डोंगरावर. ही बाई सुपारी घेतलेली, नटली थटली भंडारा डोंगरावर समोर गेली. तुकोबा राय मात्र आपलं विठ्ठलाच्या भक्तीत, विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये तुकोबाराय समोर आहे, पांडुरंगाचं चिंतन चालू आहे. पांडुरंगाला डोळे झाकून समोरच्या स्त्रीला तुकोबारायाने पाहिलं नाही. समोर स्त्री आहे, 1 तास झालं, 2 तास झालं, 3 तास झालं, तुकोबारायाने डोळे उघडले नाहीत. नटून आलेल्या स्त्रीचं मेकअप पूर्णतः गळून गेलं आणि तिचं भजन ऐकून, म्हणजे तुकोबारायाचं भजन ऐकून तिचं पण परिवर्तन व्हायला सुरुवात झाली आणि तुकोबारायांनी डोळे उघडले आणि पहिल्या सुरू सांगितलं, जाई हो माते न करी जाई हो तो माते न करी आणि बंबाजीला सांगितलं, चांडाळा आज मला तो देवाला पाठवायला निघालास, तुकोबा माणूस नाही तर साक्षात देव आहेत रे, देव आहेत. आणि म्हणून ज्या संतांना आपलं हित कळतं, वाईट विकृतीच्या माणसं सुद्धा त्यांचे दास होत असतात. आणि म्हणून तुकोबारायाचे शिक्षक छत्रपती शिवरायांनाही उभ्या आयुष्यामध्ये तिरकट कधी वाक्य द्या नजरेनं पाहिलं नाही. आणि यातच आपलं हित आहे की आपण परस्त्रीला माते समान दर्जा दिला पाहिजे. विठ्ठलाला आपल्यालाही आयुष्या हल्लीच्या काळामध्ये आपल्यालाही वाईट वाटत असतं की आपलं पोरग शिवाजी व्हावं. बऱ्याच जणांना वाटतं, आपण म्हणतो शिवाजी सारखं अनुकरण केलं पाहिजे, माऊली सगळेजण सांगतात छत्रपती शिवरायासारखं वागलं पाहिजे. परंतु आजच्या काळातल्या आई सुद्धा म्हणतात बाळ शिवबा व्हायचं असतं, शाळेत एका कोपऱ्यात बसून डब्बा एकट्यानंच खायचं असतं, बाळ शिवबा व्हायचं असतं. आई म्हणते बाळ शिवबा व्हायचं असतं, सहलीला जाताना बसच्या मधोमध बसायचं असतं, बस मागून ठोकली काय पुढून ठोकली काय, आपण मात्र सेफ राहायचं असतं. आणि आई म्हणते बाळ शिवबा व्हायचं असतं. आई म्हणते बाळ शिवबा व्हायचं असतं, सत्य असत्याच्या लढाईमध्ये सत्यासोबत राहायचं असतं, पण घरात बसून राहायचं असतं. आई म्हणते बाळ शिवबा व्हायचं असतं. बाळ म्हणतो आई खरंय शिवबा व्हायचं असतं, त्यासाठी आईनं जिजाऊ आणि बापानं शहाजी व्हायचं असतं. विठ्ठला
पाहत असतो, आता माझा कॉन्फिडन्स थोडा वाढलाय. आयुष्यातलं पहिलं कीर्तन म्हणजे बोलत होतो मी इतक्या दिवस, पण आता थोडं मला कम्फर्ट झोन मध्ये आल्याचं वाटतंय महाराज. कारण शैलेश महाराज साईडला आहे आणि ओके आहे म्हणाले, असं म्हणल्यावर थोडा कॉन्फिडन्स वाटते माणसाला. तर आपल्याला आयुष्यामध्ये काय वाटतं, नेहमी आपण पाहतो की आपण चांगलं करावं, प्रत्येकाला वाईट असावं वाटत असतं, पण आपल्याला नेहमी मोह हा सगळ्या गोष्टीला कारणीभूत होत असतो. बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी त्या काळामध्ये 8व्या वर्षी सगळ्या विद्या त्यांनी संपादन केल्या होत्या. ज्ञानेश्वर महाराज मेलेल्या माणसाला जेवण करत होते, रेड्या मोठी वेद बोलवत होते, हे सगळं कितव्या वर्षी? 8व्या वर्षी. त्यांचे गुरु निवृत्तीनाथ हे फक्त 10 वर्षाचे. किती? 8व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी, मी काय हे सांगतो, ज्ञान संपादन केलं होतं 8व्या वर्षी. निवृत्ती महाराजांनी 10व्या वर्षी. बरोबर आहे का नाही? आणि गणपती आरिधी सिद्धी, आज आपण गणपती विद्येची देवता आपण म्हणतो, त्यांच्या 2 पत्नी रिद्धी सिद्धी आहे. आज गणपती महोत्सवाला गणपतीच्या समोर जर आजचे ज्ञानेश्वर म्हणत असतील कोटी पारवला, कसं होईल मला सांग? आवाज वाढव, डीजे तुला तुझ्या आईची शपथ आहे. आता मला सांगा, डीजे आई आहे का? सांगा बरं. डीजे कुणी मी सांगायचे तर डीजेच्या आईचं नाव आणि बापाचं नाव शैलेश महाराज, पण 1 लाख रुपये घेऊन जायचे. मी काय असं ते सांगतोय की तरुण वयामध्ये पुस्तक वाचणे, संत साहित्य वाचण्यापेक्षा आपण हल्ली व्हायचं गाणे लावून ते देवासमोर, ती फक्त आपल्या धर्मात होतोय बरं. म्हणजे हिंदू आपल्या हिंदू धर्माचा अभिमान आहे का नाही? आहे का नाही? पण आपल्या धर्मामध्ये काय, गणपती लावून गणपतीला 7 दिवस कीर्तन काही ठिकाणी होतात. खरंच त्या मंडळाचं अभिनंदन केलं पाहिजे बरं, त्या मंडळाचं. कारण कीर्तन करायला त्यावेळेस मान सन्मान पण भेटतो, चांगला आहे काय भेटतात. पण याच गणपती महोत्सवामध्ये जर विभत्स पद्धतीने गाणे लावले जात असतील, गणपतीला काय वाटत असेल जरा विचारा. काय वाटत असेल? वाईट वाटत असेल का नाही महाराज? मग गणपतीला जर वाईट वाटत, आपल्याला बघा, आपल्या घरामध्ये सकाळी सकाळी आपण जर देवाचे शुभम करून ते गाणे लावले, किंवा आपल्या घरात वारकरी संप्रदायाचा माणूस आहे, तो हरिपाठ म्हणत असेल, तर घरात वातावरण प्रसन्न वाटतं का? बरोबर आहे का नाही? समजा सकाळी सकाळी उठल्यावर महिला पूजा पाठ करतात. पूजा पाठ करण्याच्या ऐवजी महिलांनी हिंदी गाणी म्हणायला सुरू केली. तुम्ही काय म्हणता म्हातारे माणसं? काय काळ आलाय, कलियुग आहे, बिघडलं सगळं वातावरण, म्हणताल का नाही? मग गणपतीला तर काय वाटत असेल, जनसंघाची रचना केली, रिद्धी त्याच्या साईडला आहे. म्हणजे गणपती विद्येची देवता, रिद्धी साईडला आहे, आणि आपण जर त्याच्या समोर असं वागत असू तर होतील का पोराचे लग्न? पुन्हा म्हणतील आपल्याला आमच्या पिठ्याचं लग्न होईल. हे आवाज वाढवून म्हणजे तुला तुझ्या आईची शपथ आहे, जर पाहुणा काय म्हणत असेल, काय म्हणत असेल, लग्न होतील का? तसे नाही होणार. आणि म्हणून ज्या मुलांना आयुष्यामध्ये चांगलं वागायचं, त्यांना चांगल्या हिताची जाण करायची असेल तर संत संगती अतिशय महत्वाची आहे. आम्हाला दिलेला टाइम संपलेला आहे महाराज. आता तुमचं ऐकायचंय सगळ्याला. तुम्ही ज्ञानाचं मोठं टँकर घेऊन आहात, आम्ही साधे माणसं. पहिल्या सोबत तुमच्याच आशीर्वादाने आज उभा टाकलेलो आहोत. या अभंगाचं चिंतन करत असताना मला असं वाटतं की संत एकनाथ महाराजांनी सुद्धा जे तीर्थयात्रेवर येत असताना एक गाढव भर वाळवंटामध्ये ते तहानं व्याकुळलं, आणि हे गाढव पाणी म्हणत असताना अनेक जण समोरून जात होते. माणसं असतात ना ज्यांच्याकडे अनेक पैसा असतो, बऱ्याच जणांकडे पैशाचे गटोडे असतात, पण कुणाला सत्याला वाटते का? क्वचित माणसं तुमच्यामध्ये असतात ते सत्याला सहकार्य करतात. त्याच पद्धतीनं एकनाथ महाराजांनी काय केलं की ते तीर्थयात्रेचं जल आणलेलं आहे, ते जल एकनाथ महाराजांनी त्या गाढवाला पाजलं. साहेबचा म्हणला, अरे तू धर्मभ्रष्ट केला, तीर्थयात्रेचं जल, पवित्र जल तू गाढवाला पाजला. एकनाथ महाराज म्हणजे मला या कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, मला या गाढवामध्ये सुद्धा देव दिसला.
गाढवामध्ये सुद्धा देव बघण्याची वृत्ती ही आज संतांमध्ये कायम राहिलेली आहे. आजकालचे गाढव म्हणत असतील कदाचित राम हमाव सारी होते आहे का नाही, पण त्या गाढवामध्ये सुद्धा वारकरी संप्रदाय देव बघतो. ज्यांना आपलं हित समजून घ्यायचं असेल, आपल्या कुळाचा उद्धार करायचा असेल, त्याने नेहमी संत साहित्याकडे, संत वारकरी संप्रदायाकडे आलं पाहिजे. दुसरा विषय असा की वारकरी संप्रदाय कुण्या धर्माचा पुरस्कार करत नाही. वारकरी संप्रदायामध्ये धर्म ही संकल्पनाच मान्य नाही. का मान्य नाही? आपण महाराज बरेच जण आले, आपला धर्म आपण पाळला पाहिजे, आपला एकच धर्म आहे. तो वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, हे विष्णूची माझे धर्म. याता याती धर्म नाही विष्णू सगळ्या धर्मांना सोबत घेऊन मानवता धर्माचा विचार करत असतो. आपण पाहतो समजा रस्त्यावर एका माणसाचा अपघात झालेला आहे आणि अपघात झाला असताना एक दुसरा माणूस आला तर पहिल्या सुरू अपघात झाल्या माणसाला हे विचारत नाही तुझा धर्म कोणता आहे, तुझी जात कोणती आहे. पहिल्या सुरू माणूस त्याला उचलत असतो, हॉस्पिटलला नेत असतो. म्हणजे फक्त मानवता धर्म जपला पाहिजे हे वारकरी संप्रदाय सांगताय. विठोबा शैलेश महाराजांची माफी मागतो. आणि हा उत्तम म्हणजे एखादा कार्यक्रम घेणं माऊली महाराज साधी गोष्ट नाही. आपल्या घरातले 4 माणसं सांभाळत असताना अनेक मतभेद राहतात.
पण प्रत्येक गावातले वेगवेगळे अनेक गावातल्या अनेक समूहातले लोक एकत्र आणून त्यांना प्रेमानं भगवंताचं चिंतन करायला लावणं, याच्यामध्ये दैवी शक्ती असते. शैलेश महाराजांना जो हा अखंड हरिनाम सप्ताह 3 दिवसीय सप्ताह ठेवलेला आहे आणि तिथे सरस्वती मातेच्या ठिकाणी आणि अशा ठिकाणी शैलेश महाराजांना हा सप्ताह घेतल्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. माझं पहिलंच कीर्तन असल्यामुळं ज्यांनी सुंदर अशा चाली म्हटल्या ते नरवडे महाराज, आमच्या गावचे माऊली महाराज, आळंदीचे महाराज, या सगळ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी उत्तम अशी मृदंगाची साथ दिली ते आमचे मृदंगाचे त्यांच्यासाठी आणि बदलून आणले ते दुसरे ठरवले होते पण हे चांगले आहे म्हणून पुन्हा शैलेश महाराजांना बदलून आले. त्यावेळेस मी होतो म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा एकदा आणि माझ्यासारख्या साध्या माणसाला, लहान माणसाला इतक्या वेळ आपण सगळ्यांनी ऐकून घेतला म्हणून तुमच्यासाठी तुम्हीच टाळ्या वाजवा. हा सप्ताह यावर्षी शैलेश महाराजांनी ठेवलेला आहे. दरवर्षी हा सप्ताह असंच पाठवर्गाचं चिंतन व्हावं एवढं या ठिकाणी मी बोलतो. ज्ञानेश्वर